तरी समथिंग कॉल्ड व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. आता परवा सर म्हणले ना 2 दिवसापूर्वी पेशंट माझ्याकडे आलं होतं, ते ब्रॉड डेड. त्याचं हिस्ट्री होतं, पेशंट हॅड ओनली गिड्डीनेस, चक्कर आली होती किंवा रायडिंग द बाईक. सडनली तो म्हटला का मुलाला ना चक्कर येत आहे, विदिन फ्यू सेकंड ते अनकॉन्शियस आणि पडले. हे कशामुळे होत आहे? 2 कंडिशन. एक तर आहे व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. दिस इज द लाईन बिटवीन लाईफ जीव आणि मरणातलं ते आहे. आणि सेकंड म्हणजे कम्प्लीट हार्ट ब्लॉक, म्हणजे ठोके एकदम कमी होतात. एकामध्ये ठोके जास्त वाढतात. व्हेंट्रिक्युलर फायब्रेशन हार्ट रेट 200-300 होत आहे. हे विथिन हार्ट अटॅक झालं ना, विथिन 1 आवरमध्ये होतं मोस्ट कॉमन. आणि 50% डेथ 1 तासामध्येच होतात ते. तर ह्या वेळेला अशी वी रिकग्नाइज दॅट कंडिशन. तर वी कॅन save the life by doing CPR, cardiopulmonary resuscitation. फिब्रिलेशन म्हणजे काय? फक्त हार्ट फडफड कॉन्ट्रॅक्ट होत नाही. आपल्याला काय हृदय काय करतं? हृदयाचं काम काय आहे? तर आपल्या बॉडीमध्ये ब्लड सप्लाय करतं. जर आपल्या बॉडीला ब्लड सप्लाय व्यवस्थित केला तर आपण जिवंत राहू शकतो. पण हार्ट कसं काय करायला पाहिजे? हार्ट असा आहे, हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाला तरच बॉडीत ब्लड जाईल ना सर्व. पण इथं काय होतं? फिब्रिलेशन म्हणजे फक्त फडफड कॉन्ट्रॅक्ट होत नाही. त्याच्यामुळं कसं ब्लड सप्लाय बॉडीमध्ये होत नाही. त्याच्यामुळे ते किडनीने होऊन चक्कर येऊन पडतात. जर आपल्या ब्रेनला ब्लड नाही गेलं तर आपण कोलॅप्स होतो. त्याच्यामुळे हार्ट फिब्रिलेशन म्हणजे फडफड करणार आणि डायरेक्ट सिस्टोल म्हणजे कार्डियाक अरेस्ट म्हणजे बंद होणं. हार्ट म्हणजे बंद असंच कामच नाही. हे 2 कंडिशनमध्ये आपण एकदम म्हणजे इमर्जन्सी असतात दोन्ही कंडिशन. त्यावेळेस गिडीनेस येऊन शिंकून पडू शकतो. कसं करायचं? आम्ही त्याला कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन हे कोणी पण करू शकते. लेमॅन किंवा ट्रेड माहिती असते. आता बरेच जण आपण फिरत असते वेळेस किंवा बस स्टँडवर आहे किंवा रोडवर आहे, आपल्याला कधी चक्कर येऊन असा पडलेला म्हणून दिसतो. चक्कर येऊन म्हणजे बेशुद्ध अवस्थेत पडला, तेव्हा काय करायचं त्याविषयी सर थोडंसं मार्गदर्शन. पहिला पेशंट असं म्हणजे पेशंट पडला असतं पण बघायचं तो शुद्धीवर आहे अशुद्धीवर आहे. पहिले आपण त्याला ऐकू येते का? तर त्याला रिस्पॉन्स नाही आहे. तर नेक्स्ट आपण बघायचं पल्स आहे का तिथे. इझी आपण युजली सेंट्रल पल्स बघतोय आपण, म्हणजे इथं मानामध्ये राहते कॅरेक्टर आर्टरी. आपण बघायचं नाडी आहे का. नाडी नाही आहे मग कोणी आजूबाजूला आपल्याकडे हेल्पर आहेत का बघायचं, त्याला बोलून घ्यायचं. मग नेक्स्ट आपण चेस्ट कम्प्रेशन करू शकतो. त्याच्या पहिले आपण बघायचं पेशंट सेफ जागी आहे का. म्हणजे रोड आहे त्याला बाजूला घ्यायचं आणि खाली फ्लोर शुड बी हार्ड रोडवर यायचं. मग आपण यू कॅन स्टार्ट. बरेच चक्कर येऊन जी गिडीनेस येऊन पडणारे लोक असतात, सर म्हणजे स्लॅब केले 2-3दा बऱ्याचदा उठतात. अच्छा, स्लॅब कशासाठी करायचं? डायरेक्ट सीपीआर चालू करायचं का? नाही, स्लॅब करून बघायचं. स्लॅब केल्यानंतर बोलला किंवा हालचाल केला तर सीपीआर चालू करणार का? नाही. आणि दुसरी अजून एक गोष्ट जे की समजा तर थोडंसं श्वास चालू असेल तर श्वास सुद्धा बघणं गरजेचं आहे. थोडंसं श्वास ते पुढची स्टेप. आता सीएबी येतं. सी म्हणजे सर्क्युलेशन, म्हणजे पेशंट पल्स बघायचं सर्क्युलेशनचा. आपण सी. ए म्हणजे एअरवे. पल्स कुठे बघणार तुम्ही? कुठे बघणार पल्स? गळ्यामध्ये इथं याच्या 1-1.5 सेंटीमीटर साईडला किंवा इकडच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्या रक्तवाहिन्या असतील. कॅरोटीन म्हणतो आपण त्याला. मेंदूला सप्लाय असतो त्याचा पूर्णपणे. आणि त्याला आपण असं प्रत्येकाने हात ठेवायचा. प्रत्येकाने हात ठेवल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वतःची पल्सेशन बघ इथं एकदम इथं स्ट्रेट ठेवायचं. मग थोडंसं 1-2 सेंटीमीटर साईडला घ्यायचं. जे आपली इथं एक मास आहे, मासपेशी. त्या मासपेशीच्या आगेच आपण जर बघितला तर इथे एक मोठी रक्तवाहिनी आहे आपली. त्याच्यावर आपण पल्सेशन स्वतःची बघू शकतो आपण. त्यावेळेस एका साईडचं बघायचं. सेकंड आपण एअरवे म्हणजे जे आपलं एअरवे राहतंय, पेशंटला स्ट्रेट झोपायचं आणि थोडं नेक राहते ना आणि चेन लिफ्ट म्हणते आपल्याला. केल्यामुळे ना हे आपलं एअरवे राहतं स्ट्रेट लाईन येते. ऑब्स्ट्रक्शन अडथळा राहणार नाही. थर्ड ब्रीथ बघायचं आपण पेशंट ब्रीथ घेत आहे का नाही, चेस्ट मुवमेंट होत आहेत का बघायचं. और नाकावाला बघायचं
हवा घेते का नाही श्वास मध्ये हे सगळं अपसेट असल्या इमिडिएटली फर्स्ट यू कॉल दुसऱ्या देशामध्ये काय नंबर आहे तर इंडियामध्ये आपलं 108 आहे यू कॅन कॉल ॲम्ब्युलन्स. सर्वात महत्त्वाचं काय तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये झालं की आपल्या इंडियामध्ये पटकन बरेच लोक कोणाला हेल्पसाठी शॉर्ट करायचे या लोक कारण एकट्या माणसापेक्षा दोघं असलं तरी सीटरला फायदा फायदा. त्यासाठी शॉर्ट करायचं या तुम्ही आणि एकाला म्हणायचं की आपण दुसऱ्यानं सरनं सांगितल्यासाठी एपी क्लिक करायचं वर करून आणि दुसऱ्यानं 108 जे ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे आपला त्याला कॉल करायचा. आता चेस्ट कम्प्रेशन कसं करायचं ते आपलं स्ट्रगनम आहे छातीचं जे हाड आहे ना ह्याच्यात खाली 1/3 इथं आपलं हे हात आहे ना खाली घ्या टेबल राहणार नाही आपला टेबल राहील का रस्त्यावर आता खालीच खराब होईल. असं एकदम सेफ जागेचा सुद्धा असं म्हणलेलं असेल एकदम आता हे काका काय चक्कर येऊन पडले आता काका काय करणार तुम्ही पहिल्यांदा काकाला सर घ्या तुम्ही दाखवा काय करणार काकाला काका चक्कर येऊन पडले आता शुद्धीवर आहे का बघा ना तुम्ही करा की करा, काय करणार जोरात व्हेरी गुड म्हणजे जे हालचाल नसेल तर पुढचं चालू करायचं पण बऱ्याचदा टॅप केलं तर उठल्यावर किंवा मुवमेंट केलं तरी सीपीआर चालू करायचं. नेक्स्ट आपल्याला स्ट्रगनम बघून राहते आपलं ह्याच्या लघु मार्केटमध्ये एरिया आहे तिथे आपण कम्प्रेशन द्यायचं असते ते आपलं हे आहे त्यासाठी ठेवायचं आणि हे आपलं एल्बो जॉईंट आहे ना स्ट्रेट ठेवायचं मुवमेंट शुड बी ॲट शोल्डर स्ट्रेट पाय स्ट्रेट किती कम्प्रेशन करायचं इतकं करायचं की 1.5 ते 2 सेंटीमीटर ते मध्ये जावे कम्प्रेशन त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कम्प्रेशन. कधी हार्ड जागेमध्ये आणायचं चिखल आहे किंवा माती आहे कॉम्प्रेस होणार नाही हार्ड प्लेसला ठेवायचं. अगर तुम्ही एकटे आहे तर एका मिनिटाला 100 कम्प्रेशन करायचं. इफ यू आर 2 पीपल तर ते रेशो आहे 3:1 30:1 30 कम्प्रेशन करायचं आणि माउथ टू माउथ ब्रीदिंग घ्यायचं. इथं इफ त्याच्यासाठी कॉलसाठी कोण हेल्पसाठी बोलवायचं तर पब्लिक प्लेसमध्ये तर भरपूर लोक असतात पण पब्लिक प्लेस नाही कुठं वॉकिंगला गेलाय कुठं पडलाय दुसऱ्याला हेल्पसाठी शाऊट करायचं. एवढी 30 कम्प्रेशन माउथ टू माउथ ब्रीदिंग घ्यायचं. बाहेर असलाय हॉस्पिटलला असले की आपण ॲम्बू राहतंय इंट्युबेट करताय ते वेगळी गोष्ट आहे. तेव्हा पण करायचं तुम्ही हे कम्प्रेशन ब्रेथ इतकं वेळ करायचं की दुसरं तुझं हेल्प ॲम्ब्युलन्स येऊपर्यंत आणि ईच सायकल केलं ना बघायचं सेम रिपीट करायचं बस झाले काय बघायचं कॉन्शियसनेस आहे का बघायचं त्याचा श्वास चालू झाला का बघायचं. बरं श्वास आहे चालू आहे का कसं बघणार काय करणार श्वास आहे का चालू कसं पाहणार नाकाला काय नाकाला हात लावून बघायचं किंवा चेस्टची मुवमेंट आहे का बघायचं. बऱ्याचदा चेस्ट मुवमेंट जाड माणसं आहेत त्याच्यात बऱ्याचदा वाटत नाही तर तुम्ही म्हटल्यासारखं बोट घेऊन बघायचं श्वास चालू आहे का. आता बऱ्याचदा काय आता हे पल्स बऱ्याच जणांना मला येत नाही बघता बऱ्याच लोकांना येत नाही म्हणजे बरेच लोक कसं असतात की आता डॉक्टर लोकांना आम्हाला शिकायला 6 महिने लागतात तुम्ही लगेच